हा, काय झालं आई? काय म्हणत होता तुम्ही? कशासाठी आवाज दिला मला? मी याच्यासाठी आवाज दिला. मी म्हणत होती काय करत होती रूम मध्ये, ये म्हणत होती बाहेर. काही नाही, बसली होती मी. ते आता सुमित आला होता आणि गोष्टी करत बसली होती, तो गेला होती बाहेर. तेच तुला सांगा म्हणलं, ते आपल्या घरी त्या दिवशी शेतात भेटलेला काकू आल्या होत्या का त्या दिवशी? मी चक्कीवर दळणाला गेली होती, इथं आल्या होत्या का तुझ्यासोबत गोष्टी करत होत्या का? हो, तुम्हाला कसं काय माहित झालं? तुम्हाला कोणी सांगितलं? माहित होत्या, म्हणजे गावातलं बाया ते कधी येत नव्हती इकडे. तुला माहिती नव्हती कशी आहे ती बाई, ती लली लयच आहे ना, याच्या त्याच्या चाड्या लावते, भानगडी लावते. मग ते आपल्या इथं कधी येते का? आता मी चक्कीवर गेली, का आली तू दिसली म्हणून, तुला काहीतरी सांगण्यासाठी आली ती इथं. हो म्हणा, तुला बी एवढं माहित नाही ना, तुला काय माहित होतं ते कशी आहे काय नाही. आम्ही इथं पहिल्यापासून राहिलेले आहे, आम्हाला माहित आहे ती लली कशी आहे ते. तिला कोणाचं चांगलं दिसत नाही, याचं लावायचं त्याचं लावायचं, हेच काम करते लली ते. हा, तर मग काय झालं? कसं काय? मग काय काय म्हणताय तुम्ही? तिने ससुनाचा विषय काढला ना पुढे. तुले तुले तिने सांगितलं ना की त्या सासू जवळ सोनं आहे, तसं सोनं आहे, असं तिनं विचारलं होतं ना तुले. हो आई, ते म्हणत होते तशा मला की त्या सासूजवळ इतकं सोनं आहे, तुला दिलं की नाही, असं तसं सांगत होत्या ती मला. हो ना, म्हणून तर मी चक्कीवर गेली म्हणून तर तिने फायदा उचलला ना. तुला बोलले ना ते, तिला माहित आहे मी घरी असली तर तिचं काय चालते का, इथे येते का ती. मग तुला एवढं समजायला पाहिजे ना कविता, तुला एवढं कळत नाही वा. तू म्हणजे गावात राहिली नाही, तू शहरात राहिलेली आहे. आता इकडल्या बाया कशा असतात, अशा लावून द्यायच्या, याला त्याला लावून द्यायच्याच करते ना हे. तुला तरी काय म्हणू, तुला आता काय माहित आता इकडलं त्याच्या, तुला माहित नाही त्यामुळे ते फायदा उचला तिनं. बरोबर तुला शिकवलं तिनं, असं बोल तसं बोलतो आले सासूला. हो, मला म्हणत होते ते काकू की त्या सासूजवळ सोनं आहे आणि तू सासू त्याबद्दल काही काही म्हणते, कपड्याबद्दल बोलते, अशा तशा सांगते म्हणत होती मला. हे बघ कविता, तुला माहिती आहे ना, तू आता किती दिवस झाले, 8-10 दिवस झाले इकडे आली, तुला काय म्हणून राहिली का? आणि तुला माहिती आहे ना आता मला स्वभाव, अरे मी काहीच म्हणत नाही ना, मी तू मला लेकी सारखी आहे कविता. कशाला म्हणून तुम्ही जसा तशी तू मले. या बायचं ऐकाय पुरते का? या बायला चांगले वाटते का? त्या बाया म्हणजे ही ललीला चांगलं वाटत नाही ना. त्या दिवशी पाहिजे ना आपण शेतात गेलो, तिने तेवढाच फायदा उचलला. तिला वाटला आता कांतीचा बदला घेऊ म्हणून तुझ्याकडे आली ती सांगायला तुला अशी. हो आई, तुम्ही मला असं काही म्हणलं नाही, फक्त मला एवढंच वाटलं की तुमच्याकडे सोनं आहे. तर ते म्हणत होत्या काकू अशा तशा मला सांगत होत्या. मला कधी असं वाटतं की खरंच मी त्यांचं ऐकून चूक केली असं मला वाटत आहे आता. नाही, नको ते सोनं, ते तुमचं आहे ना, तर तुमच्या जवळ राहू द्या. कारण नको, कारण तुम्हाला एवढ्या तात्याने केलेलं आहे. मला सुमितचं म्हणणं पटलंय, ज्याचं असते त्याच्याजवळच राहू द्यायला पाहिजे. कारण तुम्ही तात्याने तुमच्यासाठी एवढ्या प्रेमाने बनवलं आणि मग तुम्ही मला देसाल. तुमचं मन खूप मोठं आहे, मी तसं नाही म्हणत, पण नको, तुमच्याकडेच राहू द्या. नाही व कविता, तुला जेव्हा घाल वाटलं घाल ना व. तुला मी कुठे नाही म्हणतो व, तुला घालायचं असलं तर घाल. फक्त मी एवढं म्हणलं की तुम्ही डिझाईन करतो ना, तुला तात्याने एवढ्यानं केलं, आता त्यांना एवढं जुनं सोनं आहे ते, आता हे नवीन सोन्याचं पाहिजे ना किती भाव झाले, तर आपल्यापासून काही भावाने घेते ना, म्हणून मी नाही म्हणत होती. असं काही नाही व माय, तुला जेव्हा घाला वाटलं घाल माय, तुमचं काय माय तसं नाही. नाही आई, मी जेव्हा घालेल तेव्हा मला कधी घाला वाटलं तर मी घालेल. पण आता तात्याने तुमच्यासाठी एवढ्या प्रेमाने बनवलं आणि पण माझं पण चुकलं, उगाच म्हटलं. कारण तुमचं आहे तर तुमच्याच सोबत राहणार ना, कशाला, ते तुमचं सोनं आहे. जाऊ दे, माझ्यासाठी काय पाहिजे. माझ्या पायावर तुला एवढं समजलं, पायावरती आशाने सांगितलं व मला की ते ललित इकडे आली म्हणून. लली माहित नाही का व कशा काही बाया चांगल्या येतात व मा. ही ललित आहे व, तिला कसं चांगलं दिसत नाही ना, ते कायच्याने बोलते व, ती भाजीपाल्यासाठी बोलते, कायच्याने भांडण करायची करते व ते. हो आई, मला तरी वाटत होतं, मला त्याच्यावर विश्वास नाही ठेवासा वाटला होता, पण त्याने मला असं जास्तच बोलण्यात हे केलं, त्याच्यामुळे मला थोडंसं हे वाटलं. जाऊ दे, मग आता काय पाहिजे तुला समजलं ना, कशी आहे ते. असंच असते व, कोणी जर चांगलं राहिलं की कोणाला चांगलं वाटत नाही, बस त्याच्यात तेल वाटायचंच काम करते. अशा बाहेर राहते काही काही. चालव, मी जाऊन येतो जराशी बाहेरून. हिच्याकडे आशाने बोलवलं मला, मी जाऊन येतो. स्वयंपाक केलेलाच आहे कविता, जेवण करून घे, मग येतो मी जाऊन. हा ठीक आहे, नाही या मग तुम्ही जाऊन. काय व कांताबाई, ललिताबाई तर दिसून नाही राहिली घरात. आपण तर आलो, कुठे गेली माही? कुठे जाणार आहे माय? असेल ना घरात. कुठे जाणार आहे ती? आग लावी, घरात बसली असेल, आवाज देतो तिले. हो ना माय, दरवाजा उघडा दिसला, आलो तर खरी. आता पण आपल्याला कशी बोलते, कशाला आले, आता काय कशी तोंड करू बोलते, आता तिला माहितच नाही, गेले समजलं ते. हो ना, असं तिची काढणारच आहे ना चांगली, याचं त्याचं बरं दिसत नाही, बस आग लावायचं काम करते तिला. थोडस वाटायला पाहिजे ना दिले, असं आग लावल्याशिवाय गमतच नाही का हो तिले. अशी कशी आहे ती, तिला बी उद्या सून येणार आहे, असं कसं वागते माय लली. हो कांताबाई, द्यावर त्या ललिताबाईला आवाज द्या, तिचं काय ते बोलून टाकू मा तिले. जसं समजायला पाहिजे ना, कोणाच्या सुनाला सासूले असं काय भडकवायचं, ते जसं समजायला पाहिजे की नाही. असं कशी आहे माहिती बाई, कुठे जाते कोणाच्या घरी आग लावायचं काम करते, नाही तर काय माय. तशीच आहे संगीताबाई ते, बस तिला काय थोडस काही म्हणलं की बस ते त्याचा मुद्दा पकडते, भांडण लावून द्यायचंच करते होती. लईच आहे, अकवा सरळ होते, काय माहित माहिती जाते की नाही, की अशीच राहते. कायच माहित ललीचं जाते, ते आग लावायला ललीचं जात नाही, ते तशीच राहते, ते त्याची जात नसते. त्याले दुसऱ्याला भांडण लावून दिल्याशिवाय राहिले मजा नाही वाटत, मग कसं वाटणार मग असं समजणार. आता येऊ दे ना, तिला सांगतो आता, थांब आवाज देतो तिले. ए लली, लली काय करत आहे? ये ना बाहेर, कुठं बसली घरात दुसऱ्याच्या घरी भांडण लावून, इकडे ये ना. काय करून राहिली घरात मग आजपासून? येते वा आता ते, तिला आवाज दिला ना, आता येते की नाही. माय वा, काय झालं कांते, मला वडून राहिली लली लली करून. थोडंसं आहे की नाही तरी माणूस की कसं बोलायचं. हा, लली लली करून राहिली तू कांती. माय वा, तिघी इकडे कशा काय मागा घरी, तुमची हिंमती कशी झाली इकडे यायली? आता काय मागायला आले तुम्ही? तशाही तुम्हाला मागायची सवयच आहे म्हणा, काही मागितल्याशिवाय घरी मागितल्याशिवाय तुम्हाला कर म्हणते, थोडंच याच लागते. शेवटी माझं घर दिसेल तुम्हाला, मला सवयच पडली आता तशी. हो ललिताबाई, त्या तुमच्या घरी मागायला नाही आलो आम्ही,
चालल्या म्हणून राहिल्या तसं तसं तुमच्या घरी सगळं आहे. तुमच्याच घराला आम्ही जगायलो का तिथून सांगून राहिल्या माघारी आली का? ए कांताबाईला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. माय व काय सांगायचं त्या कांतीले? काय असे तुमच्याच घरावर माहिती आहे ना, रोजचा भाजीपाला नाही तुझी मासे त्यातला आणि चालीवरची थोडा करून मध्ये बोलून राहिली. हा अशी तुझी हिंमत कशी होती तुमची इकडे यायची? हो ललिताबाई मा मुद्दा नाही आज, मला बोलायचा बी नाही आता. तुम्ही भाजीपाला तुमच्या शेताकडून चालू सुद्धा नाही आम्ही, म्हणून नका भाजीपालावून आता किती दिवस झाले ते. हो ललिताबाई त्याला बोलायचं सोडा, मावाला इकडे लक्ष द्या. मी काय म्हणून राहिली ते तुम्ही माझ्या घरी कशाला आल्या होत्या? ललिताबाई मला पडत नाही तुम्हाला, ललित म्हणा लागते. आहेच तुम्ही आग लाव्या त्या गोष्टीच्या, तुम्ही आग लावीच आहे ना, नुसतं आग लावायचं काम करता, दुसरं काय करता? हे कांते तोंड सांभाळून बोल. काय झालं? कुठं आग लावली हो मी म्हणून राहिली तिथं? आग लावी काय झालं आणि कशासाठी आली तिथं? ऐकलं का व संगीता नाशा? बघ ना चोराच्या उलट्या बोबा कशी म्हणून राहिली. हा माझ्या घरी आली, मी सुनेला काही काही बोलून समाबद्दल बोलून गेली, वरी थोडा करून म्हणून राहिली की काय आग लावली. बघ काय कशा बाहेर आहे तिथं माय. हो ना कांताबाई पाहणं किती अजून साजूक होऊन पाहून राहिली. पाय ना हा तुमच्या घरी तुमच्या सुनेला सांगितलंय बी आणि आली बी इथं मस्त. तिला वाटलं माहितच नाही राहत हा वरी म्हणून राहिली की काय आग लावली म्हणून. खरंच बाई मी पाहिले ना तिला जातानी तिथून, मी पाहिलं, मी म्हणून राहिली तिला ललिताबाई ते त्याचं लक्ष नव्हतं. हो ना आता तुमची सुनेला कशाला सांगायचं होतं बरं असं काही, पण दुसऱ्याच्या घरी लईच लावायची सवय माय. असं काय लावतं आहे ना? नाही हो आशानं पाहिलं होतं वाटते मला, आशीनं सांगितलं वाटते त्या कांतीले. आता काहीतरी आयडिया करायला लागेल मग आता यायला बोलायसाठी. आल्या माय तिघी भांडायला इथं, माणूसही घरी नाही आहे माय. लई झालं वाटते माय आता. काय हो ललिताबाई तुम्ही कांताबाईच्या घरी जाऊन राहिले नव्हते का? मी तुम्हाला आवाज देत होती ओ ललिताबाई म्हणून तुम्ही समोर समोर गेले. तुम्हाला काय वाटलं इले आशेला माहितच नाही का मी तुमच्या मागच होती तिथंच तुम्ही चालल्या होत्या तेव्हा. तुम्हाला आवाज दिला होता, तुम्हाला लक्षात नसेल. काय हो आशा कवा गेली हो मी म्हणून राहिली तिथं? कवा आवाज दिला? तू काही पण भडकायचं काम करतो तुम्ही पण. त्या कांतीचीच मैत्रीण ना तुम्ही दोघी, तिला सांग ना एकाचं दोन. हो ललिताबाई आपण खरं ते सांगतो. तुम्ही चालल्या होत्या त्याच्या घराकडे, कांताबाई जेव्हा गेली तिने दळण आले तेव्हा तुम्हाला मुद्दा भेटला ना, ती सासू ती सुनेला लावायले तेव्हा त्याच्या घराकडे गेल्या होत्या तुम्ही. मी तुम्हाला आवाज देतील त्या तुम्हाला लक्षात नसेल. काय आले मग मस्त वाटून राहिलं का तुला माझ्या सुनेला भडकून? हा जाऊ दे, तिने तुला समजून घेतलं वा, मी तिला सांगितलं. असं नसते ना तुला उद्या सुने ना तुझ्या सुनेला असं कोणी भडकवलं हे भडकवलं कसं कर्माचे फळ भोगाच लागते मा. असं करू नये, कोणाच्या सुनेला सासूला असं भडकू नये. हा काय सवय माय तू इथे अशी दातनच बदला घेतो माय, असं असं करू नये. हो ए कांते सरळ बोल, मी कोणाच्या सुनेला भडकवलं नाही. आणि भडकवलं तरी समजायला पाहिजे नाही का? तो काय एवढी हुशार नाही का? तिला समजायला पाहिजे नाही का? हा गेली होती मग मी तिकडे रस्त्यावर जाता जाता काम होतं तिकडं, मग बोलली मी काय तिला भडकवलंच का? मग तिला समजायला पाहिजे नाही का? हुशार काय म्हणते शिकलेली आणि आली म्हणून राहिली मला तिथं. मायवा काय तुम्ही उलट तुमच्या बाबा अजून हा सोन्याबद्दल सांगितलं किंवा दिले तुम्ही? ते असं एवढं सोनं हाय तसं हाय तुला देत नाही, तुला काही काही गावात तुझ्या घराने करते कपडे घालते असे पोराले पैसे उडवते. किती सांगितलं वा हा ना वरी थोडा करून म्हणून राहिली की मी काही सांगितलं नाही म्हणून. थोडस लाज वाटते ना माझ्या जीवाले. एक आणते सरळ बोला, माझ्या घरी उभी आहेस तू इथं पण मला असं ऐकायचं नाही. आणि मी काय भडकवलं काही बी सांगाल तिसून, तिला समजायला पाहिजेत नाही का? कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही. हुशार तर आहे म्हणते बाय, जर असं काय हुशार की डोक्याला लावते की नाही? मला माहित आहे ना तू तर सरळ बोलणारच नाही. तू लागलावीस एक नंबरची. इकडे तिकडे तुला ते सवयच आहे म्हणा, याच्या सुनाच्या कोणाचं चांगलं काही दिसलं की बस त्याच्याबद्दल चांगलं वाईट नाही बोलायचं, भानगडी लावून द्यायची. हे तर तुला सवयच पडलेली आहे. हा मान आधी लागू नको लले, मी आता सांगून राहिली तुले. हा ती जास्त दिवस नाही राहणार आहे, दोघं जण थोडे दिवस राहिले तर चांगला राहू दे. चाली आली भडकू आले तिथं. हा त्या दिवशी शेतातला बदला घेतला ना तू, तुला म्हणलं होतं मी असं तसं म्हणून. थोडंसं वाटू दे ना माय कसं बोलावं ते. हे बाय कांते काही नको बोलू मला, मी सांगून राहिली तुले. हा हो मग नाही तर काय, त्याजवळ सोनं होतं ना, मग मी बोलता बोलता बोलून दिलं सासूजवळ सोनं आहे म्हणून, तुला दिले नाही काय घालायला म्हणून. हा आणि काय भडकवाय त्याला काय भडकवलंच म्हणते काय? आणि काय एवढं काय बोललो माय मी जाता जाता तिथे चालली तिथं तिसूनच मला बोलवत होती आणि बोलायसाठी चालली तिथं. तुला सांगत असेल एकाचं दोन, ती काय कमी आहे का तुझी सुनबी? मलाच आवाज दिला तिनं म्हणून मी गेली होती तिथं. हे पाहिलं मी सुनेला काही काम नाही आहे, अशी गावात जात नाही कुठं. आणि ती काय तिला तेच काम आहे का तुला बोलवायला? तुझी गेली असं तिथं तोंड मारत चालली म्हणून राहिली तिथं. हा तुला पाहिलं की मी तिकडे जातो तिच्या किंवा संगीताच्या तिकडं, तर तुला तेवढा चान्स भेटला. बरोबर आली तुला वाले, तुला वाटला त्याच्या घरात मस्त आग लावून देऊ, मस्त निवांत राहू. हो ना ललिताबाई असं करू नये ना. काय तुम्हाला उद्या सून येते, आता तुमचे पोरग मोठं झालं लग्न करायला लागते, मग तुमच्या सुनेला असं कोणी लावलं तर कसं वाटेल? असं नाही करायचं. असं काय काय स्वभाव आहे माय तुमचा असा असं वागण्याचा? हा कायला कोणाच्या सुनेला काही लावायचं, उगाच काम ना काही लावून द्यायचं मग भानगडी हे करायच्या. थोडंसं समजा पाहिजे ना तुम्हाला बी, असं नाही वागायला पाहिजे ना. हे संगे तूच राहिली मला शिकवायली, तू नको शिकू. तुझ्याकडून शिकायचं आता मला, काय शिकायचं कोणाचं वाईट काय वाला मला शिकवत जाऊ नका इथं. आल्या माझ्या घरी आणि चाली म्हणून राहिली तिथं. आणि त्या कांतीच्या सुनेला मी कुठं काय लावलं? कांतीच्या सुनेच मला आवाज दिला होता म्हणून मी तिला बोलली होती की त्या सासूजवळ सोनं आहे म्हणून. ते बोलता बोलता बोलून दिलं मी, तीच तर मला बोलून राहिली होती. काय ते विचारून राहिली होती कांतीबद्दल असं तसं, चाली मला सांगून राहिली. कांताबाई मला वाटतं ललिताबाईला काय सांगितलं समजून काय हो याच्या भानगड करणार, याला भानगडच कायच माहित आहे. याला तुम्ही काही सांगा, हे का खरं घडच बोलणार आहे का? हा काहीच नाही. तुमच्या सुनेला काय सांगता हेच तिथे गेल्या होत्या सांगितलं असं येणं. याचा स्वभाव माहित नाही का आपल्याला? चालल्या म्हणून राहिल्या मला.
ओ ललिताबाई, मी चांगल्याने तुम्हाला बोलून राहिली, तुम्ही काय मला सांगून राहिल्या? हा, तुमच्या चांगल्यासाठीच बोलून राहिली ना. तुमची सून येईल उद्या असं होईल, कशी राहील माहिती तुमच्यासोबत मग अशी असं वागल्यावर? हा, त्याच्या घरी भांडण लावायच्या करता बस तेच काम आहे. नंदला तुम्ही भडकून दिलं होतं, काय माहिती तुमचा स्वभाव असा. ए संगे, तू मुगी बस ना, तुला काय करायचं आहे? तर नंदला तू नंदन कोणती चालली तिथं, तर तू का नंदाची सेवा गेली किती त्या तापानं? हा, 2 दिवस तुला सपादली नाही नंदन, तुई चालली तिचं करा वाटलं ना तुले, हे करायचं म्हणून दाटून ढोंग काढलं. मी जातो माहेरी करून गेली की बिचारी. हा, नंदला थोडंसं चांगलं वागवलं नाही, काही नाही. मायले तू तिच्या नंदाबद्दल बोलूच नको, माहित आहे त्यासारखीच आहे ती बी. म्हणून तर तुम्हाला तुला यासारख्याच भेटल्या की बायाला चांगलं वाटते वा ते कोंबली ते. आणि चाली बनून राहिली, काय बनून राहिली त्या संगीताले? हा, किती केलं तिथं तिच्या नंदाचं, एक तरी काम करायची का तिची नंद? चालीवर थोबाड करून सांगून राहिली, भडकवतो दुसऱ्याच्या बायाले. हा, याचं बस चार्जेस पाहिजे तू का माहिती भानगडी लावायचं. ए कांते, हे 2 त्या चमचा होता ना माय, बस गावावर तुम्ही चमचागिरी करायचं काम आहे. संगीला नाशीला तुला सांगत हिंड देता त्याच्या त्याचं यायचं, मला तेच काम नाही आहे. मला तेच काम नाही जाऊन गावात त्याचं करायचं, मला काय काम आहे? मला मोठा बंगला हे आहे, हे चमचीले घेऊन आली दोघी जणीले त्या घरी इथं लावायले. हो ललिताबाई, तोंड सामान बोल, कोणाला चमचा म्हणून राहिले तुम्ही? हा, आम्ही जे करायचं ते बोलतो. काय ते चमची तुमची ते कोंबली आहे, आम्ही नाही. आम्ही असे धंदे करत नसतो. चाले म्हणून जे आहे ते खरं बोलतो. तुमच्यासारखं साग लावा करता या गावात तिथे लावायचं, त्या बाईचं तिथे लावायचं, हे असं धंदे करत नाही आम्ही. चालल्या बोलून राहिलो, तोंड सामान बोला आता सांगून राहिलो. हा, माझ्या नादीत लागू नका तुम्ही बी, कमी वाटत असेल तुम्हाला मी. ए जास्त हे करू नको असे. हा, जाय ना, तुला ती सासू माय बरी पाठवते माय, जा इकडं तिकडं. सासूला काय वाटत नाही का? हा, घरी काम लावते सासूला, ते हिंडते. हा, लेकरं सासूच्या याच्यात देते लागून, थोडंसं वाटाय पाहिजे बाय अशीले, काय काम धंदा करते की नाही की नुसती हिंडत राहते. हो ललिताबाई, तुम्ही ते शिकूच नका मला, तुमच्यासारखं समजू नका. चालले तिथं काय काम आहे? एकट्याच आहे तुम्ही, काम नाही धंदा करत. दामू भाऊले काही खाऊ घालते की नाही काय माहिती, उपाशी ठेवते की. आणि मला बनवून राहिल्या मी सगळे काम गिमा सगळं करून येतो. आणि माझी सासू काय म्हणत नाही मला, काम गिमा करून येत असतो, लेकर सगळं हे करून येत असतो. तुमच्यासारखं नाही मी गावावर हिंडत. अशा जाऊ दे ना माय, ललिता सगळेच आहे ना माय, तेच लावायचं पाहिजे ना. काल पण त्या सासूला काय म्हणून राहिली, तिला दाटा सासूची भाजी पकडून राहिली, तेच तर काम करते व. याचं त्याला आणि त्याचं याला लावून द्यायची करते, फूट फाडायचीच करते बाई, कभी नाही. तिचं तेच आहे आता, तशीच करते. आता सांगलं लले सुधर, याच्या त्याचे लावून नको, एक दिवस लय मोठे येणार आहे बरं. याचे त्याचे चाळे लावू काही भरत नसते पोट, काही कामाचं नसते ते. चालली तिथं जरा चांगला ना वाघ, काय कामाचं नाही हे. हा, गलती केली तू, सांगितलं मी सुनेले, तरी मी तुला आता चांगल्याने सांगून राहिली. आता सांगून राहिली चांगल्या ना, डबल असे काही वागली ना तर मानादी लागू नको. हो माय कांते, जाय ना, सांगून राहिली तिथं मला ज्ञान शिकू नको. तुला ज्ञान मला काही करायचं नाहीये. चालले तिथं म्हणून राहिले, लई चांगले असे तर मग कशाला बोलत होती ती सून तुले? हा, चाली ना रे, मी जाता जाता मी काही बोलली, तुमचा रस्ता आहे का त्यांच्या घरचा रस्ता आहे का? चालले आम्ही काय जावं नाही का गावात? चाली बोलून राहिली मला. जाय ना माय, तुला कोण म्हणत धरलं? कुठे जाय ना, पण माघारी कशाला आली तू? मासूनला सांगाली तिथं. हा, मी चांगल्यानं बोलून राहिली, नाही तर चिटोड्या वडल्या मी कमी करत नाही. चाली तिथं चला ते दामू भाऊ काही म्हणत नाही, काही नाही. हा, आणि चाली सांगून दिलं, आणि तिला बी समज आता बरं मला समजलं म्हणून, नाही किती गैरसमज झाला असता, किती भांडण केली असती त्या सुनाने बी, आणि ते म्हणत नाही तशी, पण वाटलं असतं ना असं लावत असते का कोणाला? हो, जा तुम्ही तिघी इथं आल्यावर थोबाड करून माझ्या घरी. तुम्हाला हिंमत कशी होती माझ्या इकडे यायची? किती वेळ सांगितलं की माझ्या घरी येत जाऊ नका, येते वरी थोबाड करून. ओ ललिताबाई, आम्ही तुमच्या घरी असं खाया प्यायला नाही आलो. तुम्ही जे गुन्हा केला ना, तुम्ही जे सांगितलं ना ते सांगायसाठी आलो. चालल्या म्हणून राहिले तिथं, तेच काम नाही आम्हाला. जाऊ दे संगीता, चल आता सांगितलं डबल नाकू बसण्याचं काम केलं नाही ना, मग इले दाखवतो आता. हा, इले वाटलं असं आता मला काहीच करत नाही, नसं म्हणत नाही, एक हिच्या वारातून जाते नसतो, भाजीपाला पाहत नसतो तिकडं. हा, रस्त्याकडून गेली की भाजीपाला नेला ना वारातला, बस मुद्दाच मानते. आणि तिकडून नाही चालत आम्ही. चालू संगीता अशा, आता हिच्या नादी लागाय पुरत नाही, सांगितलं हिला आता. हिने डबल अशी वागली ना, मग दाखवतो हिला. आता सांगून चालली हो तुम्हाला तुले लले. असं आहे मंडळी. मग काय आजचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आता सांगितलं आम्ही ललीला त्याचं लावू नको म्हणून. मग आजचा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.